हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। 1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी ही माफ केल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा पार्थ पवारांच्या कंपनीवर गंभीर आरोप। पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात 2 जणांचं निलंबन, तहसीलदार सूर्यकांत येवले तर दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू निलंबित। आणि जमीन व्यवहार रद्द होण्याची गरज, दोघांवरही गुन्हा दाखल व्हावा तर ईडी आणि सीबीआय आता झोपली आहे का? पार्थ पवारांच्या कंपनीवरील आरोपानंतर विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होतोय। महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आलाय। तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचं देखील समोर आलंय। ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केलाय। मुंडवा परिसरामध्ये तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला। सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं। मात्र सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आहेत। सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी त्या नागरिकांना भरावी लागते। मग कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल देखील विजय कुंभार यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर या व्यवहारामध्ये 10 कोटींच्या वरचा हा व्यवहार आहे, त्यामुळे EOW आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील कुंभार यांनी केली आहे। 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये 300 कोटी कसे आले? अनसेक्युअर्ड लोन होतं की बँक लोन? आणि असेल तर कुठल्या डायरेक्टरने हे लोन दिलं? असे देखील प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित होतात। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, अतिशय मोठं हे प्रकरण होत चाललंय। आता एकनाथ खडसेंनी देखील जोपर्यंत या प्रकरणाची सविस्तर चौकशी होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। प्रियंका, खरं तर या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि पहिली जी कारवाई करण्यात आलेली आहे ही जागा ज्या कोरेगाव पार्क हवेली तहसीलच्या अंडर येते आणि हवेलीचे जे तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले त्यांचं निलंबन राज्य सरकारने केलेलं आहे। आणि मी पुण्यातल्या त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे, आपल्याला दिसते श्री सूर्यकांत येवले तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी पुणे शहर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर मी आहे। काही वेळापूर्वीच सूर्यकांत येवले या कार्यालयात होते, मात्र जी बातमी बडतर्फीची आली किंवा निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यानंतर मात्र त्यांच्या या ऑफिसला, त्यांच्या या केबिनला कडी असलेले पाहायला मिळते। इथं लोक जे होते ते देखील सांगतात की काही वेळापूर्वी ते इथून निघून गेलेले। हे त्यांचं केबिन आहे, इथंच ते जे येवले आहेत ते बसतात। सूर्यकांत येवले 2024 म्हणजे 5 फेब्रुवारी 2024 नंतर त्यांनी हा पदभार स्वीकारला होता आणि तो पदभार स्वीकारल्यानंतर ते या सगळ्या हवेली तालुक्याचे तहसीलदार होते आणि हीच त्यांची केबिन आहे जिथं अगदी काही वेळापूर्वी प्रियंका म्हणजे कारवाई निलंबनाची कारवाई होण्यापूर्वी हे सगळं तहसीलदार इथं होते। आणि सूर्यकांत येवले आता कारवाई जे निलंबनाची कारवाई या सगळ्या प्रकरणी झाली त्याच्यानंतर ते इथून निघून गेलेले आहेत अशी माहिती मिळते। इथं अनेक लोक देखील जमलेले आहेत जे सकाळपासून त्यांच्याकडे कामासाठी आले होते, ते देखील अजून तिथंच आहेत। पण कारवाई झाल्यानंतर ही केबिन सोडून सूर्यकांत येवले जे आहेत ते आता निघून गेलेले आहेत आणि आपण आता त्यांच्या केबिनच्या बाहेर लोक जे आहेत ते अजून देखील आहेत असं
दिसतंय हे जे लोक आहेत ते खूप वेळ झाला. तुम्ही कधीपासून आला तिथे? 1 तास झालाय. कुणाला भेटायचं होतं तुम्हाला? सरांनाच भेटायला होते का सर तुम्ही आल्यावर? नाही, गेले होते. कधी आलात तुम्ही? मला आता जवळपास 1 तास होऊन गेला. काय काम होतं येवले सरांकडे? येवले सरांकडे एक कामच होतं जर जमिनीचं. भेटले नाही तुम्हाला? नाही भेटलं. बरं, तुम्हाला भेटले सूर्यकांत येवले? सोबत तुम्हाला भेटले का सूर्यकांत येवले? कधीपासून आला? मी 1 तास झालं. बरं, काय सांगण्यात येतं इथं? आता तुमचं काय काम होतं? आता काय आमचं ते दाखल्याचं काम होतं. बर प्रियंका, हे सगळे जे लोक आहेत ना पुणेकर, तहसील कार्यालयाच्या अंडर ज्यांचं काम आहे ते इथं आले आहेत आणि इथल्या जे कार्यालयीन लोक आहेत त्यांना देखील आम्ही विचारायचा प्रयत्न केला की काही वेळापूर्वी सूर्यकांत येवले इथं होते, पण आता निलंबनाची जी कारवाई झाली, अजित पवारांच्या मुलाचं नाव ज्या जागेमध्ये नोंदवलं गेलंय किंवा ज्या जागेचा स्कॅन समोर येते त्याच्यामध्ये या तहसीलदारांनी परवानगी दिली. जी कोरेगाव पार्कची जागा आहे ती हवेली तहसील कार्यालयाच्या अंडर येते आणि त्याच जागेचे किंवा त्या परिसराचे जे तहसीलदार आहेत त्यांचं पहिलं निलंबन मुख्यमंत्र्यांनी जे आदेश काढले मंत्रालयातून त्यानंतर पहिलं निलंबन जे झालं ते हेच सूर्यकांत येवले आहेत. आपल्या मागं केबिन आहे, त्या केबिनमध्ये अनेक वेळ ते बसून होते, पण आता कारवाई निलंबनाची कारवाई झाल्यावर ते इथून निघून गेलेले आहेत. ते नेमकं कुठे गेलेत? माध्यमांसमोर ते प्रतिक्रिया देतात का? फोन ज्यावेळेस आपण त्यांना संपर्क केला त्यावेळेस ते सांगतात की माझ्यापर्यंत असे कुठलेही आदेश आलेले नाहीयेत. आदेश जिल्हाधिकाऱ्यांचं माझं कुठलंही बोलणं झालेलं नाहीये. जितेंद्र रेड्डीशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील सांगितले की जे काही कारवाई, जी काही योग्य कारवाई करू, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण आता सूर्यकांत येवले जे तहसीलदार आहेत, ज्यांची पहिली विकेट या सगळ्या प्रकरणात पडली, निलंबनाची कारवाई सरकारने केल्यानंतर प्रियंका ते मात्र त्यांच्या केबिनमधून निघून गेलेले पाहायला मिळत आहेत. निश्चितच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. पण आपण आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. या प्रकरणात आणखी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहाराचा आरोप होतोय आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा पत्रकारांनी अजित पवारांना त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी अजित पवारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलंय. 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये घेतल्याचा हा मोठा आणि गंभीर आरोप पार्थ पवार यांच्यावर होतोय. पार्थ पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्यांना प्रतिक्रिया देणं हे गरजेचं होतं, पण त्यांनी पत्रकारांशी बोलणं हे टाळलेलं आहे. जमीन गैरव्यवहाराप्रकरणी जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ते कुठलीही प्रतिक्रिया न देता निघून गेलेले आहेत. त्याचे काही व्हिज्युअल्स आपण बघतोय. जेव्हा पत्रकार अजित पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले तेव्हा अजित पवार हे कुठलीही प्रतिक्रिया न देता निघून गेलेत. आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी. प्रणाली, अजित पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता पत्रकारांशी बोलणं टाळलंय. अतिशय गंभीर हा मुद्दा होत चाललाय, काय सांगशील? खरं तर गेले काही दिवस, गेले 2-3 दिवस वरळी डोम परिसरामध्ये राष्ट्रवादीचे जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. संपूर्ण राज्याचा आढावा स्वतः अजित पवार उपस्थित राहून घेत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आढावे घेतल्यानंतर आज सकाळपासून सातारा, सांगली, त्यानंतर धाराशिव आणि आता पुढे सोलापूर अशा सगळ्या बैठका पार पडलेल्या आहे. मध्ये जेवणाच्या ब्रेकसाठी अजित पवार हे गेले होते, ते परत आले. त्यावेळेला जेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता या ठिकाणून निघून जाणं पसंत केलं. ते खरं तर या ठिकाणी जे सभागृह आहे, ज्या सभागृहामध्ये या सगळ्या बैठका सुरू आहेत त्या बैठकांच्या दरम्यान हे सगळे या ठिकाणी उपस्थित लोक जी आहेत त्यांच्याशी संवाद साधतायत स्वतः अजित पवार आणि आढावा घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा. त्या ठिकाणी ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळालं, पण ते कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देता थेट निघून गेल्याचं सुद्धा एकीकडे बघायला आपल्याला या ठिकाणी मिळालं. साहजिक आहे की काही कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळ्या भागातून आलेली ही सगळी मंडळी आहेत, परंतु या सगळ्या मंडळींचं नेमकं या प्रकरणाबद्दल काही म्हणणं आहे का आपण जाणून घेऊया. या ठिकाणी रुपाली ठोंबरे सुद्धा आहेत, इतर काही पदाधिकारी सुद्धा आहेत, पुण्यातले काही लोक आहेत, काही मंडळी आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रतिक्रिया मिळते का बघूया. कारण तुम्ही कुठून आलेला आहात? पुण्यातून आला. बरं, आता पुण्याचं आज सकाळपासून जे प्रकरण सुरू झालेलं आहे त्या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं सांगायचं तर या प्रकरणातली काहीच माहिती नाही आहे आणि त्याबद्दल जर काही माहिती नाही तर त्याच्यावरती बोलणं योग्य राहणार नाही.
गेले काही दिवस सातत्याने या ठिकाणी बैठका सुरू आहेत. अजित पवार स्वतः उपस्थित राहून या बैठकांना संबोधित करताना दिसत आहेत किंवा कार्यकर्त्यांकडून माहिती घेताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकींच्या कारकिर्दीमध्ये काळातच हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे. तर तुम्हाला काही संशय वाटतोय का की जाणीवपूर्वक प्रकरण आता काढली जात आहे? नक्कीच या ठिकाणी कोणतंही प्रकरण असं काही नाहीये. जे काही केले गेले आहे ते जाणीवपूर्वकच केलं गेलं आहे. ज्या वेळेला ते खऱ्या अर्थानं पाहिलं जाईल किंवा तपासलं जाईल त्यावेळेला त्याच्यातनं काही ते निष्कर्ष होईल. आता तहसीलदार जे आहेत ते स्थानिक त्यांना सुद्धा तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काही षडयंत्र यामागे असावं असं वाटतंय? नाही, तसं मी काही त्याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही. जी काही माहिती आहे ती लवकरच बाहेर येईल आणि सत्यता त्यातून दिसून येईल. सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या भागातून आलेले या ठिकाणी उपस्थित आहे आणि अचानक आज सकाळपासून हे प्रकरण आल्यानंतर साहजिक आहे की कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक थोडीशी संभ्रमाची भावना जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. आणि सातत्यानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या घटकांकडनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडनं घेण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु सकाळपासून या मुद्द्यावर फारशी माहिती नसल्यामुळे कुणीही बोललेलं नाही आहे. अजूनही संभ्रम आहे अनेकांच्या मनात. या ठिकाणी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रतिक्रिया किंवा सगळ्या लोकांमध्ये काय भावना आहे, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे, कुठल्या भागामध्ये आपली काय ताकद आहे, या दृष्टीनं हा सगळा आढावा स्वतः अजित पवार या सगळ्या बैठकांना बसून घेत आहेत. आणि अशा परिस्थितीत आज जेव्हा सकाळपासून हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे तेव्हा कार्यकर्ते सुद्धा कुठेतरी बिचकलेले किंवा थोडेसे दचकलेले दिसत आहेत की हे प्रकरण नेमकं काय आहे. फारसा खुलासा या प्रकरणामध्ये अजून न झालेला असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रमाची भावना आहे. मी एकदा चित्र दाखवते की हा जो हॉल आहे या हॉलच्या मागे या सगळ्या बैठका सुरू आहेत आणि या बैठका सुरू असताना स्वतः अजित पवार उपस्थित राहून या बैठका घेत आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आढावे घेतले जात आहेत. आज सुद्धा सकाळपासून मी जसं सांगितलं सातारा, सांगली, धाराशिव आणि आता सोलापूर अशा वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मग महिला पदाधिकारी सुद्धा आहेत, काही पुरुष पदाधिकारी आहेत, यांच्या सगळ्यांकडनं ही सगळी माहिती घेतली जाते आहे आणि त्यांना त्यांच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला जातोय. खरं तर एक प्रकारची ही निवडणुकांच्या पूर्वी रंगीत तालीम आहे असं म्हणायला हरकत नाही. रुपालीताई ठोंबरे आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घ्या. रुपाली, ते आज सकाळपासून जे काही प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय आहे? कारण आता मी दादांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठलंही उत्तर न देता ते निघून गेले. स्थानिक स्वराज्य निवडणुकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी या मीटिंग्स लावलेल्या आहेत. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी या मीटिंग्स आणि कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन म्हणून आहे. मुळामध्ये जो काही विषय तुम्ही सांगताय त्याचा एखादा. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येते. तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव 20 ऑक्टोबरलाच महसूल विभागाकडे देण्यात आला होता. पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये अनियमितता केल्यानं हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. प्रकरण आता माध्यमांमध्ये आल्यावर आज हे निलंबन करण्यात आलंय अशी माहिती समोर आली आहे. तर या संदर्भामध्ये मोठी ब्रेकिंग न्यूज ही आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं आज निलंबन करण्यात आलंय पण त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा 20 ऑक्टोबरलाच महसूल विभागाकडे देण्यात आला होता अशी मोठी माहिती आता समोर येते. आपण बोलूयात या सगळ्या संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याशी. वैभव, ही मोठी माहिती समोर येते. प्रियंका, सूर्यकांत येवले जे यांनी बोपोडीमध्ये जे ऍग्रिकल्चर डेअरीची म्हणजेच राज्य शासनाच्या मालकीची जी जागा आहे या मालकीवरती म्हणजे या जागेवर शासकीय विभागाचं नाव असताना सुद्धा त्यांनी कागदपत्र आणि वस्तुस्थिती जी आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या जागेमध्ये खासगी व्यक्तीला मालकी हक्काबाबतचे आदेश जे आहेत ते दिलेले होते. आणि या सगळ्या प्रकरणाची जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरती हे सगळं निदर्शनाला आलं तक्रारीनंतर, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 20 तारखेला या येवले यांच्या संदर्भातला हा अहवाल जो आहे तो महसूल विभागाला पाठवण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना आता